हर हर महादेव, हर हर महादेव। छत्रपती संभाजी महाराज की जय। ओ ब्राह्मण प्रतिपादक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी, जय भवानी। ओम मंगलम। सिक्युरिटी सर्व्हिसेस मध्ये सिक्युरिटी इन्चार्ज म्हणून रिटायर्ड आर्मीज नियुक्त करणे आहे, तसेच सिक्युरिटी गार्ड नियुक्त करणे आहेत। वयोमर्यादा 18 ते 50। कृपया खालील दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधा। काल जो मोठं प्रकरण होतं की उपमहापौर यांच्या कॅबिन मध्ये टिपू सुलतान यांचा फोटो होता आणि त्याच्यानंतर आज एक नवीन व्हिडिओ व्हायरल होतोय की महापौर जो आहे त्यांनी सुद्धा टिपू सुलतान यांचा फोटो स्वीकारला आहे। एकंदरीत महापालिकाचं गणित काय जातं, मालेगाव शहराचं गणित काय जातं, काय सांगा? परवा काल सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला समजलं की त्या ठिकाणी उपमहापौर शाईन ए हिंद यांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आलेला आहे असं। त्याच्यानंतर त्याची प्रत्यक्षात खात्री केल्यानंतर तो फोटो खरोखर तिथं होता। पण आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी काल नाशिक जिल्ह्यात इथे बैठक असल्यामुळे आम्ही सगळे बाहेर गेलेलो होतो। रात्री उशिरा आल्यानंतर मी एसपी साहेबांशी बोललो आणि एसपी साहेबांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला की तो रात्रीतनं किंवा सकाळपर्यंत तो फोटो काढलेला राहील असं। परंतु अशा पद्धतीचं कृत्य जर कधी कोणी जर कधी एखादा नगरसेवक म्हणा किंवा लोकप्रतिनिधी जर कधी लोकांच्या मतांवर निवडून येत असेल तर त्याने विकासाचं राजकारण करण्याच्या ऐवजी सामाजिक तेढ निर्माण करण्याचं जर काम होत असेल तर मला वाटतं हे अतिशय निषेधार्ह आहे। त्याच पद्धतीने महापौरांनी सुद्धा तो फोटो स्वीकारलेला आहे। तर उद्याही आम्ही मग त्या ठिकाणी महाराज आपला शिवाजी महाराजांचा फोटो त्या ठिकाणी प्रत्येक जेवढे काही महापालिकेमध्ये अधिकारी असतील, नंतर त्या ठिकाणचे जे काही मोठे मोठ्या याच्यावर महापौर उपमहापौर जे असतील यांनाही शिवाजी महाराजांची प्रतिमा आम्ही भेट देऊ। असा सामाजिक तेढ या मालेगाव शहरामध्ये निर्माण करत राहू आणि मालेगाव शहर हे विकासापासून वंचित ठेवायचा जो प्रयत्न त्यांचा चालत असेल तर त्याला त्या ठिकाणी मला तरी वाटतं की हे अशा पद्धतीचं चुकीचं राजकारण त्यांनी करू नये। जर कधी तशा पद्धतीचं जर कधी ते राजकारण करत असेल तर त्याच्या 10 पटीने मग आम्ही त्याच्यावर त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करू। आणि जर असं कृत्य झालेलं आहे, आज तर ती बातमी कळलेली की तो फोटो काढण्यात आलेला आहे, परंतु जरी तो फोटो काढलेला असेल तरी कलम 196 BNS नुसार त्या ठिकाणी या शान ए हिंद या मॅडमांवर त्या गुन्हा दाखल करण्यात यावा आणि परत असं कृत्य महापालिकेमध्ये जर झालं तर त्या ठिकाणी आंदोलनच नाही तर महापालिकेला नक्कीच टाळं लावलं जाईल। काय सांगाल की मालेगाव काल उपमहापौरांच्या कॅबिनमध्ये टिपू सुलतानचा फोटो, त्याच्यानंतर आज व्हिडिओ व्हायरल होतोय की जे महापौर आहे त्यांनी टिपू सुलतानचा फोटो स्वीकारलाय, म्हणजे काय मालेगावचं राजकारण हिंदू मुस्लिम बहुलेर आहे तर कसं वाटतं, काय सांगाल? नक्कीच ही जी काही घटना आहे ही निषेधार्ह आहे। मुळात उपमहापौरांनी असला फोटो लावायलाच नको होता, कारण त्यानंतर महापौरांनी सुद्धा तो स्वीकारायला नको होता। फक्त जातीय राजकारण करून आपली पोळी कशी वाचता येईल एवढाच उद्देश त्यांचा आहे। हे सगळं काही चालत असताना यांचं नाव मीडियामध्ये कसं जाईल, TRP कसा मिळेल, त्या हव्यासापोटी हा फोटो लावण्यात आला होता। मुळात असंविधानिक आहे। यांना आयुक्तांनी परवानगी दिलीच कस काय, आणि जर परवानगी दिली नाही तर त्यांनी लावला कस काय, आणि जर लावलाच तर त्यांच्यावर कारवाई का झाली नाही। एक दुसरं, आम्ही देखील हिंदू म्हणून रावण सुद्धा हिंदू आहे, राम सुद्धा हिंदू आहे, त्यामुळे आपण आदर्श कोणाचा घ्यायचा ते आपल्यावर असतं। आम्ही रामाचा आदर्श घेत असतो, तसं यांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा आदर्श घेतला पाहिजे, त्यांचा फोटो लावला पाहिजे। परंतु हरकत नाही, आणि जे काही केलं त्याचा आम्ही निषेध तर करतोच आहोत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही मागणी देखील करणार आहोत। परंतु ह्या उपमहापौर साहेबांना आम्ही 2 प्रतिमा भेट देणार आहोत। एक ज्योतिराव सावित्रीबाई फुले की ज्यांच्यामुळे यांनी ह्या महिलांनी शिक्षण घेतलं आणि त्यांना ह्या उपमहापौर पदाचा मान मिळवण्याचा अधिकार मिळाला, एक ती प्रतिमा देणार आहोत। आणि यांना संविधानाचं भान राहावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आम्ही भेट देणार आहोत। लावायचीच आहे तर संविधानिक पद्धतीने यांची प्रतिमा यांनी आपल्या दालनात लावावी, ती संविधानिक देखील आहे आणि त्यातून काहीतरी बोध सुद्धा घेता येईल। परंतु हे असं काही होत नाहीये। आम्ही सुद्धा
हिंदू नगरसेवकांना ही विनंती करू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलाचा जो कोथळा काढला त्या कोथळा काढतानाचा फोटो आपल्या प्रत्येकाच्या दालनात लावावं, असं होऊ शकतं का? मग याच्याने वाद निर्माण होईल. परंतु मुळात आमची संस्कृती वादाची नाहीये, म्हणून आम्ही असले काही प्रकार करत नाहीये. परंतु यांनी हे विसरू नये की आरेला कारे उत्तर देण्याचं भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये ताकद आहे. जर यापुढे अशा पद्धतीने कुठली काही क्रिया जर यांच्याकडून झाली तर भारतीय जनता पार्टी आणि मालेगाव शहरातील हिंदुत्ववादी संघटना महापालिकेत विना परवानगी घुसून यांच्या दालनाची तोडफोड केल्याशिवाय राहणार नाही.